तुमचं डोकं बिकं फिरलंय का? म्हाता चढ लागलाय तुम्हाला? हो गिलावा पडलेला भिंताणासारखा थोबाड अजून आणि म्हणे मी पण मी कसा दिसता? मित्रांनो, आपल्या मूव्हीजप्रमाणे नाटकाचे सुद्धा रिमिक्स होतात. तसे काही 2 मनोरंजक नाटकचे रिमिक्स आम्ही तुमच्यासाठी शोधून आणले आहेत. त्याचं दिग्दर्शन केले आहे, दोन्ही नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे विजय केंकरे सरांनी. पहिलं नाटक आहे एकदा पाहावे करून, दुसरं नाटक आहे भ्रमाचा भोपळा. तर भ्रमाचा भोपळा या नाटकाबद्दल आपण बोलूया. या नाटकात संजय नॉर्वेकर, शुभंकर तावडे, सुनील तावडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रत्येक प्रसंगाला उत्स्फूर्तपणे टाळ्यांची दाद देत रसिकांनी कलावंतांना प्रोत्साहित करताना कुठलीच कसर ठेवली नाही आहे. प्रभावी संवाद, पूरक अभिनयामुळे प्रत्येक प्रसंग उत्खंठावर्धक ठरला आहे. अफवा आणि गैरसमजातून कसे मिश्किल विनोद घडतात आणि त्याची प्रचिती ही रसिकांना आलीच असेल. पण जे संजय नार्वे सर करतात ना, ते खूप तुफान आहे. खास करून महत्त्वाचं, जेव्हा संजय नार्वेकर सर बोलतात मी सभ्य बरं हे जेव्हा बोलतात ना, तर प्रेक्षकांची ती टाळ्या आणि उत्स्फूर्त प्रतिसाद जो मिळतो ना, तो बघण्यासारखा आहे. समाजातील दांभिकते व टीकात्मक भाष्य करण्यात व्यक्तींचा स्वार्थ, प्रतिष्ठेचा खोटा दावा उघडकीस आणण्यास हे नाटक काही अंशी यशस्वी ठरलेले आहेत. कल्पक जोशी हे प्रोड्युसर आहेत. संजय नार्वेकर यांनी प्रमुख भूमिका एकदम ताकदीने साकारली आहे. त्याचबरोबर शुभंकर तावडे, चेतना भट, कांचन प्रकाश, पूजा वर्तक, अर्चना शर्मा, वरद चव्हाण, अजिंक्य भोसले, सुनील तावडे यांनी तगडी साथ दिली. तर विजय केंकरे यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे. एकदा पाहावे करून हे नाटकाबद्दल आपण बोलत असेल तर हे खूप तुफानी नाटक आहे. कौटुंबिक मराठी नाटक आहे. यात वैभव मांगले, आनंदी इंगळे यांच्या प्रमुख भूमिका साकारल्या असून नाटकाची कथा 2 पूर्णपणे भिन्न स्वभावाच्या विचारसरणीच्या मध्यमवयीन पुरुषांभोवती फिरते. हे नाटक उत्कृष्ट आहे. दोन्ही नाटक बघा. एकदा पाहावे करून आणि दुसरं भ्रमाचा भोपळा. भ्रमाचा भोपळा हे खूप छान आहे. आणि एकदा पाहावे करून मध्ये तर वैभव मांगले, आनंद इंगळेंची कमाल केली आहे ना, ती जुगलबंदी आहे ना भाई, खूप छान आहे. आणि नक्की पहा. दोघं नाटक एक आधारस्तंभ एकमेकासाठी आहे आणि दोघांचं निर्देशनच एका व्यक्तीने केलं आहे, म्हणजे थोडेसे कनेक्टेड नाही आहे पण वेगळे छान आहेत एकदम. आमच्याकडून त्यांना दोघाही नाटकांना 4.5 स्टार.